खमंग खुसखुशीत धपाटे खायला कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतात. पण कापड घ्या, त्याच्यावरती धपाट्याचं पीठ थापा, नंतर ते तव्यावरती टाका, या सर्व गोष्टींना आपल्या गृहिणी खूप कंटाळा करतात. त्यासाठी मी एकदम सोपी धपाट्याची रेसिपी आणलेली आहे. अगदी झटपट होतात, त्याला कापडही लागत नाही, थापायचीही गरज नाही. तव्यावर टाकायचं आणि धपाटा तयार. तर कशी आहे ही रेसिपी, चला बघूया. आणि हो, ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ 1 वाटी. त्यानंतर आपण ज्वारीचं पीठ घेणार आहोत 1 वाटी आणि बाजरीचं पीठही 1 वाटी घ्यायचं आहे. यानंतर याच्यामध्ये 1 चमचाभर बेसन पीठ टाकूया. एक मध्यम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तोही आपण याच्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे व हळदही टाकलेली आहे. तिखट होण्यासाठी आपण लाल मिरची पावडर टाकूया याच्यामध्ये. हिरवी मिरची टाकलेली आहे ते बघून आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकलेली आहे. त्यानंतर जिरे पावडर आणि धणे पावडर सुद्धा टाकायचे आहे. थोडेसे जिरे आणि ओवा सुद्धा टाकायचा आहे. जिरे आणि ओव्याने अगदी खमंग चव येते थालीपीठांना किंवा धपाट्यांना. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली मेथी आणि बारीक चिरलेली पालकही मी याच्यामध्ये टाकणार आहे. आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ सैलसर असं भिजवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघितलं ना, अतिशय पौष्टिक असे हे धपाटे आपण करणार आहोत. यामध्ये आपण सगळी पीठ सुद्धा टाकलेली आहेत, त्याचबरोबर पालेभाज्यांचा सुद्धा वापर केलेला आहे. त्यामुळे अतिशय पौष्टिक असे हे धपाटे किंवा थालीपीठ तयार होणार आहे. आपण याच्यामध्ये पाणी एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. कारण बॅटर आपल्याला पातळ नकोय, ते जास्त घट्टही नाही पाहिजे आणि खूप पातळ नाही पाहिजे, असं सरसरीत बॅटर तयार करायचं आहे आपल्याला. यासाठी मी पाणी अगदी थोडं थोडं करून टाकते आहे आणि हे पीठ हलवते आहे, म्हणजे ते एकसारखं मळलं जाईल. जवळजवळ 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी याच्यामध्ये आणि अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे आपल्याला. तुम्ही इथे बघू शकता, अगदीच खूप पातळ नाही केलेलं, अगदी चांगलं घट्ट असं पीठ हे आपण मळून घेतलेलं आहे. त्यामुळे पाणी बेतानीच टाकायचं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि 5 मिनिटे हे पीठ सेट व्हायला ठेवूया. 5 मिनिटानंतर आता मी याचे धपाटे करायला घेते आहे. पीठ चांगलं भिजलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला तव्यावरती पसरवायचं आहे. त्यासाठी मी 1 चमचा घेतलेला आहे. या चमच्यामध्ये पीठ घेऊया आणि ते तव्यावरती टाकूया आणि नंतर उलाटण्याच्या साह्याने हे पीठ पसरून घेऊया. बघा, 1 चमचाभर पीठ घेतलेलं आहे. आता ते तव्यावरती टाकूया. तुम्ही या चमच्याने सुद्धा हे पीठ पसरवून घेऊ शकता, पण अगदी पातळ थापायचं असेल तर आपण इथे उलटण्याचा वापर करायचा आहे. कसा ते मी तुम्हाला दाखवतेच. मी मध्यम आकाराचे धपाटे करणार आहे, त्यासाठी 1 चमचाभर पीठ तव्यावरती टाकलं आणि उलटण्याने ते पसरवून घेतलं. बघा, अशा पद्धतीनं हे पीठ आपल्याला पसरवायचं आहे. अगदी पातळ असा हा धपाटा तयार झालेला आहे. खूप जाडसर नाही करायचा, पातळ केला ना तो अगदी छान कुरकुरीत तयार होतो, म्हणून अगदी पातळसर पसरवून घेतला. आता आपण कढईने तेल टाकूया आणि हा धपाटा अगदी खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेऊया. धपाट्याची एक साईड चांगली भाजलेली आहे. आता आपण तो पलटी करूया. आणि इथे एक महत्वाची टिप तुम्हाला सांगते. धपाटे करताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. ती कमी सुद्धा ठेवायची नाही किंवा जास्त सुद्धा ठेवायची नाही. मीडियम गॅसची फ्लेम ठेवून आपल्याला धपाटे भाजून घ्यायचे आहेत. जर तुम्ही गॅसची फ्लेम हाय ठेवली तर हे धपाटे वरूनच करपतात आणि आतमध्ये कच्चे राहतात. आणि गॅसची फ्लेम एकदमच कमी ठेवून तुम्ही धपाटे भाजले तर ते नीट भाजलेच जात नाही, त्याला पाहिजे तेवढी उष्णता मिळत नाही. त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, म्हणजे अगदी व्यवस्थित हे धपाटे भाजले जातात. आता मी तूप सुद्धा लावलेलं आहे. तुपावरती आपण खमंग असा हा धपाटा भाजून घेतलेला आहे आणि गरमागरम धपाटा खाण्यासाठी तयार झालेला आहे. हे धपाटे मी दही बरोबर सर्व करणार आहे. त्याचबरोबर शेंगदाण्याची चटणी सुद्धा केलेली आहे. शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. अगदी झटपट 1 मिनिटामध्ये ती शेंगदाण्याची चटणी तयार होते. कशी करायची हे मी नक्कीच तुम्हाला सांगेल. आणि अतिशय पौष्टिक, खमंग, खुसखुशीत धपाटे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तर तुम्ही या पद्धतीनं नक्की बनवा. पोटभरीचा नाश्ता असो, दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा अगदीच चांगला पर्याय आहे. पोटभरीचाही आहे हा पदार्थ, त्याचबरोबर पौष्टिकही आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि तुम्ही बनवलेले धपाटे कसे झाले आहेत हे मला कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका. रेसिपी आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.